नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत नदीत मिळणारे एकदम टेस्टी आणि खमंग मळे मासे फ्राय। बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि मसाल्याचा जबरदस्त स्वाद। मासेप्रेमींना ही रेसिपी नक्कीच आवडणार, तर चला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे ताजे नदीतील मळे मासे घेतले आहेत। हे मासे चवीला खूपच मस्त लागतात आणि गावाकडच्या पद्धतीने फ्राय केले तर अजूनच भन्नाट लागतात। मासे स्वच्छ धुण्यासाठी मी इथे बाजरीचे पीठ वापरत आहे। बाजरीच्या पिठामुळे माशावरील चिकटपणा आणि वास कमी होण्यास मदत होते आणि मासे खूप छान स्वच्छ होतात। सगळ्या माशांना व्यवस्थित बाजरीचे पीठ लावून हलक्या हाताने चोळून घ्यायचं। माशांच्या पोटाच्या आत असलेली घाण पूर्णपणे काढून टाकायची। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण मासे जितके स्वच्छ तितकी चव अजून छान लागते। आता पुन्हा एकदा पाण्याने मासे स्वच्छ धुवून घ्यायचे। बघा किती छान आणि क्लीन दिसत आहेत। ताजे नदीतील मासे म्हणजे चवीलाच वेगळी मजा असते। आता माशांना मॅरिनेट करून घेऊयात। त्यासाठी आधी वरून फ्रेश लिंबू पिळून घेऊ। लिंबामुळे माशांचा जो थोडासा स्मेल असतो तो कमी होतो आणि टेस्टही खूप छान लागते। मासे 10 मिनिट मॅरिनेट झाल्यानंतर मासे फ्राय करण्यासाठी तयार करून घेऊयात। माशामध्ये रवा, तांदळाचं पीठ, लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि फ्रेश कढीपत्ता टाकायचा आणि वरून थोडंसं तेल घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। प्रत्येक माशाला मसाला एकसारखा लागला पाहिजे, म्हणजे फ्राय केल्यावर प्रत्येक घासामध्ये मस्त मसालेदार स्वाद येतो। आता गॅसवर पॅन गरम करून घेऊयात। त्यामध्ये तेल घालूया। तेल गरम झाल्यावर एक एक मासा सावकाश पॅनमध्ये सोडायचा। हे मासे आपण शॅलो फ्राय करणार आहोत। एका बाजूने छान गोल्डन आणि क्रिस्पी झाल्यावर हलक्या हाताने दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे। अशाच पद्धतीने सगळे मासे फ्राय करून घ्यायचे। बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम रसाळ तयार झालेत आपले मळे मासे फ्राय। तर अशी ही एकदम सोपी गावाकडची आणि खमंग नदीतील मळे मासे फ्राय रेसिपी तयार आहे। तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपीसोबत। थँक्यू।